एक प्रथा आमचे बंधू डॉक्टर गोविंद केसरकर यांनी चालू केली, ती म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती आपण घरी आणायची. आणि आपण आता स्वतः बघितलं असेल की घरच्या घरी याचं विसर्जन करता येतं आणि अर्ध्या तासाच्या आत ते विसर्जित सुद्धा होते मूर्ती, म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही. तर आणि मूर्ती जर तुम्ही बघितली तर ती जशी मूळ गणपतीची मूर्ती असते तशीच ती मूर्ती असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण केलं तर पाणी प्रदूषित होणार नाही आणि आपल्याला सुद्धा आनंद मिळेल की आपल्या बाप्पाचं जे पावित्र्य होतं ते राखलं गेलं, कारण तिथं काहीच शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे पावित्र्य राखणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हे विसर्जन होत असतानाच आज सुद्धा 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन महाराष्ट्रामध्ये होतंय. सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जी लोक मुंबईहून आलेली आहेत, 1.5 दिवसाचे आणि 5 दिवसाचे गणपती करून परत मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सादर करण्यासाठी मुंबईला ते सगळे सुखरूप पोहोचून दे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव आहे आणि त्याच्यामुळे भारतभरातील लोक ही मुंबई पुण्याला तिथले गणपती बघायला मोठ्या शहरांमध्ये येत असतात. परंतु त्याचबरोबर कोकणामध्ये घरगुती गणपती सगळे जेवढी लोक घरातले कुटुंबाचे सदस्य असतील सर्वच्या सर्व कोकणात येतात, एकत्र गणपतीचं पूजन करतात आणि गुणागोविंदाने आशीर्वाद सुद्धा घेतात. ही परंपरा आणि कोकणातलं ऐक्य असंच कायम राहून दे अशी सुद्धा मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बुद्धीची देवता आहे, 2 कोटी मुलं महाराष्ट्रामध्ये शिकतात, ते महाराष्ट्राचं भवितव्य आहे आणि त्यांना चांगली बुद्धी देऊन त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांकावर यावं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करावं. आणि सर्व आमचे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, युवक असतील, सर्वांना सुख शांती भरभराट या ईश्वराने द्यावी, आमच्या गणपती बाप्पाने द्यावी अशी मी गणपतीच्या चरणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आज मनोज जरंगे मुंबईच्या दिशेने येत असताना मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की शिंदे साहेब आणि आम्ही दोघांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पहिलं आरक्षण मिळालं त्यावेळेला आपले फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्यांदा ते ज्याला झालं त्याच्यानंतर एक परीक्षण करण्यात आलं आणि हे परीक्षण हे जगातलं सर्वात मोठं परीक्षण होतं जे कमीत कमी काळामध्ये झालं. आणि या परीक्षणानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार हे आरक्षण करण्यापूर्वी परीक्षण केलं पाहिजे. हे केलं गेलं, त्याच्यामुळे आमची खात्री आहे की हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो GR निघाला त्याच्यामध्ये काही बदल हे मनोज दादांना पाहिजे आहेत. निश्चितपणे चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून सुद्धा मार्ग निघेल. आणि जी शिंदे समिती आहे ज्यांनी आरक्षण मिळण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही शेवटी समितीची असते, त्याला सुद्धा आता 6 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न चांगल्या तऱ्हेने सुटेल याची मला स्वतःला खात्री आहे.